सर नमस्कार. नमस्कार. मी आभार भारत कडून आहे. आम्ही हे जाणून घेऊ इच्छितो की जे खडीमल गाव आहे, मागच्या 1-2 वर्षामध्ये पाण्याच्या प्रश्नाला घेऊन त्या गावाचं राज्यभर आणि देशभर त्या गावांना पाणी मिळत नाही आणि पाणी मिळवण्यासाठी त्यांचा तो आटापिटा आहे आणि तो संघर्ष आहे तो विविध इलेक्ट्रॉनिक मीडियाने उचलून धरला होता. आणि त्यानिमित्ताने कलेक्टर असतील, CEO असतील, आमदार साहेब असतील, खासदार साहेब सगळ्यांनी त्या गावाला भेट दिली आणि लोकांना पाणी मिळवून देण्यासाठी काय प्रयत्न करता येईल म्हणून त्यांनी उपाययोजना केली. तर मला आता जाणून घ्यायचं सर की सध्याची काय परिस्थिती आहे. आपलं खडीमल हे जे गाव आहे हे चुरणी व तेरा गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेमध्ये समाविष्ट आहे. सदर योजना सध्या प्रगतीपथावर आहे. सदर योजनेचं काम सध्या 75% काम पूर्ण झालेलं आहे. आपण WTP ते खडीमल पर्यंत पाईपलाईन टाकली, त्यामध्ये 1-2 गॅप आहेत, ते काम प्रगतीपथावर आहे सध्या. आणि वॉटर ट्रीटमेंट प्लांटचं काम प्रगतीपथावर आहे. आणि गांगरखेडा येथे आपला एक संप आहे, म्हणजे धरणातून गांगरखेडा संपवर पाणी येणार आहे, तिथून मग आपल्याला पंपिंगद्वारे पाणी उचलायचं. संपचं काम पूर्ण झालेलं आहे. पंप हाऊसचं काम सध्या प्रगतीपथावर आहे. आता हे गांगरखेडा आणि खडीमलचं अंतर किती आहे? गांगरखेडा ते खडीमल जवळपास आपलं पाईपलाईनचं अंतर हे 18 किलोमीटरचं आहे. म्हणजे आपलं पाणी हे जे पाचडोंगरीवरून जाणार आहे, बरोबर, खडीमलसाठी. पाचडोंगरी आपला WTP आहे, वॉटर ट्रीटमेंट प्लांट पाचडोंगरी या ठिकाणी आहे. आणि साधारणतः 14 गाव, एकूण 14 गाव, चुरणी आणि 13 गाव. हा, तर 14 गावामध्ये लोकसंख्या साधारणतः किती असेल? 14 गावांची साधारणतः लोकसंख्या आपली जवळपास आता तिथली आहे जवळपास 15,000च्या जवळपास लोकसंख्या आहे. तर आम्ही अगदी गावापासून घेऊन तर धरणापर्यंत पासून अगदी तिथपर्यंत आम्ही काल जाऊन आलो आणि असं दिसून आलंय की या पावसाळ्यापूर्वी या खडीमलला पाणी मिळण्याची थोडीशी शक्यता कमी दिसून येते, थोडीशी. अगदी सध्या आपल्याला आपलं जे काम आहे सध्या योजनेचं चालू आहे, हे काम आमचं येणाऱ्या 1 महिन्यात आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहोत. पण तिथं एक मोठा प्रॉब्लेम असा आहे की जायदा भागामध्ये व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे. जायदा इथं सबस्टेशन नवीन तयार झालेलं आहे, पण तिथं फॉरेस्टची परमिशन त्यांना न मिळाल्यामुळे ते त्यांनी काही चालू केलेलं नाही. ते चालू केल्याशिवाय आपल्याला तिथं 100 HP चा पंप चालवण्यासाठी जेवढं व्होल्टेज पाहिजे ते आपल्याला सध्या मिळत नाहीये. आमचं काम आम्ही येणाऱ्या महिन्यात कम्प्लीट करणार आहोत, पण 1 महिन्यात जर आम्हाला विद्युत पुरवठा पूर्ण दाबानं जर मिळाला तर आम्ही पाणी 1 महिन्यानंतर चालू करू शकतो. तर जारीदा इथे जे सबस्टेशन आहे ते सबस्टेशन जर कनेक्ट करण्यात आलं तर ते सुरू होईल का पाणी पुरवठा योजना? 1 महिना लागेल आम्हाला. बाकीचं उर्वरित जे किरकोळ कामं राहिले ते कामं पूर्ण करून पाणी पुरवठा चालू केला आम्हाला 1 महिना लागेल. समजा आम्ही मेच्या सुरुवातीला पाणी देऊ शकतो जर आम्हाला विद्युत पुरवठा मिळाला तर. आम्हाला काही गावामध्ये अजूनही दिसलं की जे टॅप आहेत ते टॅप पुन्हा नाही दिसल्या. टॅप आम्हाला कधीतरी लावल्या होत्या असतील. ते नळ जोडणीचं जे काम आहे ते जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा मार्फत केलं जाते. आम्ही मजीपरावाले ते काम नाही करत. म्हणजे गावाअंतर्गत जे नळ कनेक्शन द्यायचं काम आहे जिल्हा परिषद मार्फत, त्याच्याबद्दल मला माहिती नाही. चुनखडी आणि खडीमलमध्ये जी पाण्याची टाकी अपेक्षित आहे का? चुनखडीमध्ये पाण्याच्या टाकीचं काम पूर्ण झालेलं आहे. खडीमलच्या पाण्याच्या टाकीचं काम सुरू करत आहे आपण आता. पण आम्हाला चुनखडीमध्ये ते पाण्याची टाकी थोडीशी अपूर्ण दिसली काही प्रमाणात. म्हणजे RCC वर्क पूर्ण झालेलं आहे, तर तिचं फिनिशिंग वर्क आणि असेंब्लीचे जे पाईप लावायचे ते झालेलं आहे. असेंब्ली पाईप फक्त आता फिनिशिंग वर्क बाकी आणि ते जोडणं बाकी. चुनखडीला आणि खडीमलला जेव्हा आम्ही दिसलं की शौचालयाचा वापर सुद्धा होत नाही आहे, कारण की ती मेन पाण्याची समस्या आहे. आणि खडीमलमध्ये अनेक प्रकारच्या योजनांची राबविण्यात आल्या, मात्र त्याचं काही फलित आलं नाही. तर इन इमर्जन्सी विजेमुळे काय खंडित होऊ शकतो का हे पाणी पुरवठा? विद्युत आपली योजना विद्युत शिवाय चालूच शकत नाही. आपल्याला वीज जर भेटली नाही किंवा वीज खंडित झाली काही कारणास्तव समजा, तर आपला पाणी पुरवठा खंडित होऊ शकतो. म्हणजे या प्रकल्पाला पूर्ण 24 तास वीज हवी आहे, कारण की आपल्याला किमान 16 तास तरी हवी आहे. म्हणजे धरणातून पाणी टाकीपर्यंत नेणं. आपल्याला धरणातून आपल्या संपर्यंतही गुरुत्वाहून जाणार आहे, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्सनं पाणी संपर्यंत, संपवरून आपण WTP पर्यंत पाणी पंपाद्वारे उचलतोय.
तिथून मग वॉटर ट्रीटमेंट प्लांट पासून पूर्ण 14 गावांना आपण बाय ग्रॅव्हिटी देतो, तिथं विजेची गरज नाही. तर आता जे सबस्टेशन जारीदा आहे इथून जे म्हणजे की या पाणी पुरवठ्यासाठी स्पेशल डीपीचे सबस्टेशनची गरज आहे की कसं आहे? नाही, जारीदा सबस्टेशन हे फक्त आपल्या योजनेसाठी नाहीये, तिकडचं पूर्ण 22-23 गावात जे आहेत त्या भागात त्या गावांसाठी, संपूर्ण गावांसाठी येते. आपल्याला जो ट्रान्सफॉर्मर पाहिजे स्पेशल, तो ट्रान्सफॉर्मर आहे आपल्याला. ट्रान्सफॉर्मरचं कामही झालेलं आहे, पण सध्या तिथं व्होल्टेज नाही, व्होल्टेजचा प्रॉब्लेम आहे. आता असं दिसून आलंय की धरणाच्या आजूबाजूला अनेक शेतकरी आहेत आणि 13 गावांचं 14 गावांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर पाणी येईपर्यंत थोडंसं जे आहे की कमी पडू शकेल का धरणातलं पाणी या 14 गावांना? सध्या स्थित आपल्याला जे धरणाचं जो कॅपॅसिटी आहे, धरणाच्या क्षमतेच्या आपल्याला खूप नगण्य पाणी लागत आहे आणि धरणावर कॅनल नसल्यामुळं तिथं त्यांची पाण्याची उचलच नाही. तर किती पाणी या 14 गावांसाठी किती पाण्याची? 3.5 MLD म्हणजे मीटर. ओके, 35 लाख लिटर पर डे. 35 लाख लिटर प्रतिदिवस. तर जी कॅपॅसिटी याचं जे वेगळं जे डिस्ट्रीब्युशन ऑफ वॉटर आहे तर आम्हाला तिथे त्या ठिकाणी अनेक शेतकरी दिसले, ते पण पाणी घेतीलच. असे किती वर्षासाठी असं इथं प्लॅन करण्यात आलंय की किती वर्ष पाणी पुरवठा होऊ शकेल? सध्या आपण जी योजना बनवलेली आहे, योजनेचं जे डिझाईन केलेलं आहे ते 30 वर्षांसाठी केलेलं आहे. 2055 पर्यंत आपलं ही योजना जी आहे ती प्रति माणशी 55 लिटर प्रमाणे 2055च्या लोकसंख्येला पाणी देऊ शकेल, याप्रमाणे याचं डिझाईन केलं. आणि समजून की या योजनेची किंमत किती आहे? 35 लक्ष. आणि मग मेंटेनन्स साठी काय उपाययोजना करून ठेवलेली आहे? मजिप्रा मार्फत मेंटेनन्स करता 1 वर्षाचं जे देखभाल दुरुस्ती आहे ती मजिप्रा मार्फत केल्या जाते. 1 वर्षाच्या नंतर सदर योजना ही हँडओव्हर होईल जिल्हा परिषदेकडे आणि मग पाणीपट्टी वसुलीमधून या योजनेचा देखभाल दुरुस्तीचा खर्च भागावा लागेल. पण आता जसं रस्त्यामध्ये रस्ता जे बांधकाम आहे त्यासाठी 3 वर्षाचं ते मेंटेनन्सचं प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे ठेकेदाराकडून. तशी याच्यामध्ये ऑलरेडी प्लॅन करून ठेवलं आहे की ते नंतर प्लॅन करतील? नाही, मेंटेनन्स म्हणजे जी देखभाल दुरुस्ती आहे, समजा जे सध्या काम आपल्या योजनेमार्फत ठेकेदारामार्फत करत आहे त्यात जर काही फॉल्ट असेल तर तिथे ठेकेदारामार्फत आपण दुरुस्ती करून घेऊ शकतो, त्यात काही प्रॉब्लेम. 5 वर्षाला लिखित नाही, 5 वर्षाचा लायबिलिटी पिरियड आहे. जर कामामध्ये दोष असेल, दोषपूर्ण काम असेल तर 5 वर्षापर्यंत आपण त्याच्याकडून पूर्ण करून घेऊ. पण तुम्ही देखभाल दुरुस्ती म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की तिथं पाणी पुरवठा चालू करण्यासाठी पूर्ण सगळीकडे नेटवर्कमध्ये पाणी बरोबर पोहोचलं की पाहण्यासाठी आपल्याला तिथं मनुष्यबळ ठेवावं लागेल, त्यांचा पगार द्यावा लागेल, त्यांचा खर्च आणि केमिकलचा खर्च, त्यासाठी ब्लिचिंग पावडर, ॲलम हे केमिकल्स लागतात, त्याचा खर्च आणि जे आपण आता ज्या ठिकाणी आपण पंप चालवणार आहोत तर त्या विद्युत देयकाचा खर्च, हा जो खर्च करायचा तो आपल्याला पाणीपट्टीतून भागवावा लागणार आहे. त्याच्यासाठी शासनाने वेगळी काही तरतूद केलेली नाही. कारण की हा पूर्ण वन विभागाचा परिसर आहे, टायगर रिझर्वचा परिसर आहे आणि जी पाईपलाईन जाते जिथून काही ठिकाणी पाईप अजूनही खुले दिसतात आहे पाणी, म्हणजे त्याला नालीमध्ये मातीमध्ये दाबल्या गेले नसते. सध्या काम चालू आहे आपलं प्रगती पथावर. ज्या ठिकाणी तुम्हाला पाईप वर दिसतो तिथे काम व्हायचं राहिलेलं आहे, ते आपण पाईप टाकायच्या अगोदर रस्त्याच्या बाजूला टाकून ठेवतो. जेव्हा खोदकाम झालं तेव्हा पाईप जोडत नंतर मग ते रिफिलिंग करून ते. पण असं योजनेमध्ये मेंटेनन्ससाठी कधी कधी पाऊस जोरात पडतो, पाऊस जोरात पडतो आणि आपण म्हणजे की लोड शेडिंगचा संदर्भ असेल किंवा विजेचं डिस्ट्रीब्युशन असेल त्याच्यामध्ये असं तुम्ही ज्या म्हणाल्याप्रमाणे जे आहे 16 तास वीज हवी आहे. तर आज रोजी तिथे लोड शेडिंग आहे, तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र शासनाच्या मध्ये काही करार झाला आहे का? आणि या डॅमची कल्पना जी आहे, पाणी पुरवठा योजनेची कल्पना पूर्णपणे विद्युत विभागाला सांगितली गेली का? आपण विद्युत विभागाला जो कोटेशन सादर करतो त्यांचं कन्फर्मेशन मिळाल्याशिवाय आपण पुढे जात नाही. त्यांचं कन्फर्मेशन मिळालं, त्यांनी आपलं कामही करून दिलं. त्यांच्याकडून आपण एस्टिमेट सँक्शन करून घेतो. आमच्याकडे MGP मध्ये एक यांत्रिकी विभाग आहे, त्यांच्या मार्फत विद्युत कनेक्शनचं काम पूर्ण झालेलं आहे दोन्ही ठिकाणचं. तर याच्यामध्ये 3-4 विभाग साधारणतः येतात. एक जिल्हा परिषद विभाग, जिल्हा परिषदेकडे फक्त नळ कनेक्शनचं काम, तरी पण ते महत्वाचंच आहे. दुसरं वन विभाग आहे, वन विभागाचे आपल्याला परमिशन मिळाले आहे. वन विभागाकडे आपलं वन्यजीव विभागात आपल्या परमिशन पेंडिंग होत्या. वन्यजीव विभागामार्फत आपल्याला मार्च 24 मध्ये परमिशन प्राप्त. आणि विद्युत विभाग आहे,
विद्युत विभागाकडून आपल्याला जे पाहिजे होतं कनेक्शन त्यांनी रिलीज केलं, आपल्याला कनेक्शन दिलेलं आहे. पण त्या दिलेल्या कनेक्शन मधून जो आवश्यक दाब पाहिजे विद्युत पुरवठ्याचा, त्या दाबानं विद्युत पुरवठा सध्या होत नसल्यामुळं सध्या आपण पंप नाही चालू शकत. पण जे जाहिरात सबस्टेशन झालेलं आहे त्याचं कामही पूर्ण झालेलं आहे. ते तिथून जर आपल्याला विद्युत पुरवठा चालू झाला तर एवढ्यात आता आपण ज्या प्रकारे सांगत आहात की येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी की मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात, आमचा प्रयत्न तर मे महिन्याच्या सुरुवातीपर्यंतच कम्प्लीट करण्याचा आहे. सध्या प्रॉब्लेम असा आहे की कंत्राटदाराकडे समजा निधी अभावी कंत्राटदार त्या स्पीडनं फुल स्पीडनं काम करत नाही. आमचा वारंवार पत्रव्यवहार चालू आहे, त्याच्यात दंडही लावलाय काम पूर्ण करण्यासाठी. दंडाची आकारणी करण्यात आलेली आहे, दंड वसुली करत आहे आम्ही त्याच्या बिलामधून. आणि वारंवार त्याला पत्रव्यवहार करून सांगत आहे की तू काम लवकर कर, असे टंचाईचे गाव आहे. तर कंत्राटदाराकडे फंड नसल्यामुळे त्याच्याकडून तेवढा रिप्लाय मिळत नाही. काम चालू आहे, काम बंद नाही आहे सद्यस्थितीत, पण काम त्या स्पीडनं सध्या नाही आहे. आता या 8-10 दिवसात कंत्राटदार अजून स्पीडनं काम करतो असं बोललेलं आहे आमच्यासोबत. कारण की जेव्हा एक थोडंसं नैसर्गिकरित्या जेव्हा अभ्यास केला असं दिसतंय की चुनखडीमध्ये जे लेबर असलं पाहिजे, तर ट्रक उभा आहे, लेबर म्हणजे होळीच्या अगोदर जे लेबर गेलेले आहेत असतील ते अजूनपर्यंत आम्हाला पाचडोंगरीच्या त्या प्रकल्पाच्या कामावर पण दिसून आले नाही आणि कुठेही कुणी दिसून आलं नाही. तर त्याच्यावरूनच वाटतं की मार्च संपलेला आहे, आपल्याकडे 2 महिने आहेत किंवा 1 महिना आहे. तर किती टक्के त्याची हे आहे की खरंच आपण योजनेच्या एकदम आपलं 75% काम पूर्ण झालेलं आहे, 25% काम राहिलेलं आहे. आणि 25% कामासाठी सध्या आपल्याला उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे कामही खूप फास्ट होऊन जाईल, कारण काही अडचणी येणार नाही. आणि जे होळीसाठी जे गेलेले मजूर गेले होते गावाकडे, ते आता यात 2 दिवसात परत येऊन काम परत सुरू होणार आहे. आता फक्त ही जबाबदारी फक्त महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची नसून हे 4ही विभागांची आहे. तर हे 4ही विभागांची एवढ्यात जो विचार आहे शासनाचा, आपण जे काही नेतृत्व म्हणजे की बघत आहात, ते 4ही विभाग एकत्र येऊन याच्यामध्ये काही डिस्कस झाले, विचार झालाय का की जेणेकरून आपण सगळ्यांना मिळून हे पाणी आपण मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांना देऊ शकू? यामध्ये महत्वाचा रोल आमचाच आहे, मजिपाचाच. आपल्याला विद्युत विभागामार्फत सर्व जे पाहिजे होतं कनेक्शन, विद्युत जोडणी वगैरे सर्व मिळालेली, फक्त त्यांच्याकडून त्यांचाच जो सबस्टेशन चालू करायचं आहे ते सबस्टेशन चालू झालं की विद्युत विभागाचा प्रश्न सुटेल. म्हणजे सबस्टेशन मधून जर वीज मिळाली, तर नवीन तयार झालेलं जे 11 kVचं सबस्टेशन आहे त्यामधून वीज मिळाली तर आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल. म्हणजे त्यांचं काम पूर्ण केलेलं आहे, काम पूर्ण झालेलं आहे. फक्त विद्युत विभाग आपल्या फॉरेस्टच्या परमिशनमुळे ते सांगा ना नेमकं काय आहे म्हणून. ते वन्यजीव विभागामध्ये त्यांचं सबस्टेशन येते, तर तिथला प्रॉब्लेम नेमका काय मला माहिती, पण वन्यजीव विभागात त्यांची परमिशन सध्या पेंडिंग आहे. वन्यजीव विभागातून परमिशन मिळाली की तिथं चालू होईल त्यांचं. माझ्या असं ऐकण्यात आहे की ती परमिशन त्यांना दिल्लीवरून मिळालेली आहे, या येणाऱ्या काही दिवसात ते काम चालू करतात. काल आम्ही जेव्हा या जारीदार सबस्टेशनला भेट दिली तेव्हा सुद्धा जे स्टेशन बनून तयार आहे, पण त्याचं साधारणतः असं दिसून आलंय की काही अडचणी आहेत त्याच्यामध्ये. ही जमीन विद्युत विभागाची आहे आणि वन विभागाची आहे. त्याबद्दल मला काय सांगता येणार नाही, कारण तो वन विभागाचा आणि त्यांचा प्रश्न आहे, तर मला एवढी माहिती नाही त्याच्याबद्दल डिटेल. तर हे जे 4 विभाग आहे यांच्यामध्ये एवढ्यात काही अशी समन्वयाची बैठक झाली का? कारण की एकमेकाला जोडून आहे ह्या सगळ्या गोष्टी. समन्वयाची बैठक आपली फॉरेस्ट सोबत आमच्या मीटिंग होत असतात. फॉरेस्टमध्ये विद्युत विभागवाले आम्ही पण सोबत असतो, तर आमचं एकमेकांसोबत डिस्कशन आणि कोऑर्डिनेशन आहे. आणि जर हे निधी नाही मिळाला 30%, 70% निधी प्राप्त झालेला आहे, 75% काम झाले, 75% काम झालेलं, निधी किती प्रमाणात अडकलाय? म्हणजे सॉरी, ठेकेदाराला जर पैसे मिळायचे शिल्लक आहेत. मागील ठेकेदाराचे समजा मागील सप्टेंबर महिन्यापासून देयक अडकलेले होते. आता मागच्या महिन्यात काही निधी आला, पण तो खूप कमी प्रमाणात आला. अजून आता या महिन्यात निधी येण्याची अपेक्षा. पण काम थांबणार नाही, काम चालूच आहे, आपलं काम थांबलेलं नाही, पण थोडं स्पीड कमी आहे. होळीच्या निमित्ताने थोडंसं काम थांबल्यासारखं दिसतंय. होळीसाठी लेबर, आता आपल्या इकडचे लेबर होळीसाठी गावाकडे जातात, तर ते 10-15 दिवस गेल्याच्या नंतर यायला परत काम चालवायला आपल्याला लागतात तेवढे दिवस. तर हे साधारण किती टक्के निधी ठेकेदारांना अप्राप्त आहे? सध्या साधारणतः आपल्या योजनेचं 3 देयक जे आहेत ते सध्या राहिले. 3 देयक म्हणजे किती रुपयाचे प्लीज? अराउंड 3 देयक म्हणून समजा आपले 3 कोटी रुपयाचे.
तर कधी लोकांची म्हणजे ती शासन जे आहे, शासन आणि प्रशासन आहे, त्यांची एवढं काहीतरी आपण असं काही ठरलंय का की या साधारणतः जसं आता अमरावतीमध्ये एअरपोर्ट जे आहे त्याचं सुरू झालेलं आहे, त्यांची तारीख सुद्धा ठरली होती की या दिवसाला आम्ही इथून टेक ऑफ करणार आणि लँडिंग बनवणार. जसं अमरावतीकरांसाठी विमानाची सोय केली, म्हणजे सगळ्यांसाठी सोय केली, तशा प्रकारे एखादी तारीखही याची शासनाने ठरवली का? आपण ठरवले की या दिवशी आपण खडीमलच्या लोकांना 100% पाणी पुरवठ्याची बटन दाबून सुरू करूया. आपलं सध्या काम प्रगतीपथावर आहे आणि आपण सध्या असा प्रयत्न करत आहे की मे महिन्याच्या सुरुवातीला पाणी खडीमलपर्यंत. असं तुमच्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या विभागात ठरलंय? असं नाही ठरलेलं, म्हणजे तारीख अशी ठरलेली नाहीये. आम्ही जितक्या लवकर पोहोचवायचा, जशी जी तारीख जसं म्हणतात तशी तारीख निघून गेलेली आहे, म्हणजे कामाची मुदतही संपलेली. कारण आपल्याला काम करण्यासाठी जो टाइम पिरियड मिळाला होता त्या टाइम पिरियड मध्ये आपला बराचसा वेळ हा फॉरेस्टच्या परमिशन घेण्यातच गेला. फॉरेस्टच्या परमिशन घेण्यात वेळ गेल्यामुळे आपल्याला कामात सुरुवात उशिरानं झाली. आणि तर असं म्हणूया की जे आहे विद्युत पुरवठे अभावी ही योजना थोडी पुढे गेली आहे. नाही, विद्युत पुरवठा फक्त फॉरेस्ट परमिशन फक्त विद्युत पुरवठ्यासाठीच नाही, आपल्या ज्या फॉरेस्टच्या भागातून पाहिलं आता गेलं होती गावाकडे खडीमलमध्ये, तर पूर्ण पाईपलाईन आपली जंगलातून गेलेली आहे. त्याची आपल्याला पाईपलाईन टाकण्यासाठी जी परमिशन पाहिजे होती ती पण आपण वन्यजीव विभागातून घेतलेली, ती आपल्याला परमिशन दिल्लीवरून मिळालेली. अच्छा, ह्या साधारणतः या योजनेचा जन्म 2022चा आहे. 2022 मध्ये अंदाजपत्रकाला मंजुरी मिळाली आणि आता साधारण आता आपण साधारणतः 2 वर्ष झाले, जे मागच्या मार्चमध्ये आणि त्याच्या अगोदर पण आपण खडीमलच्या पाण्याचा प्रश्न पेटल्याला दिसून आलाय. तर आता आपण जे आहे की म्हणजे कुठल्या विभागाने मदत करावी जेणेकरून प्रश्न निकाली लागेल? प्रश्न आता आमचं जे उर्वरित काम आहे ते आम्ही सध्या करत आहे. आम्ही 1 महिन्यात तो काम पूर्ण करणारच आहोत. आणि जर समजा आपल्याला विद्युत पुरवठा मिळाला तर आपण 1 महिन्यात पाणी पण चालू करू. आणि जसं तुम्ही म्हणाला की प्रति माणशी 55 लिटर एका व्यक्तीला, तर ते खरंच मिळेल? किती 25 वर्ष तुम्ही म्हणालात? 30 वर्ष की हळूहळू ते कमी होईल विविध कारणाने? नाही, 2055च्या लोकसंख्येला 55 लिटर प्रति मानसी पाणी पुरवठा करण्याच्या या कॅल्क्युलेशन आपण योजना. आता मेळघाटमध्ये असं दिसतंय की जी क्वालिटी आहे, म्हणजे आमचा जो अनुभव आहे मेळघाटमध्ये योजनेच्या याच्या अगोदर पाण्याच्या टाक्या उभारल्या गेल्या आहेत, प्रत्येक गावांमध्ये मोटर बसवल्या गेली आहेत, परंतु अनेक योजना ज्या आहेत की थोडंसं त्या योजनांमध्ये ती क्वालिटी नसल्यामुळे त्या योजना एक प्रकारे फेल झालेल्या आहेत. चुनखडीचं जर उदाहरण घेतलं तिथे 4 ते 5 योजनांची अंमलबजावणी करण्यात आली. खडीमलमध्ये सगळ्या प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी केली, अगदी शिवकालीन पाणी पुरवठ्यापासून घेऊन रूफ वॉटर हार्वेस्टिंग पासून घेऊन विहिरीपासून सगळ्या प्रकारच्या योजनांची अंमलबजावणी केली. तर इथले क्वालिटी जे कन्स्ट्रक्शन आहे, जसं पाणीला गेलं पाणीच नाही, तर क्युरिंग जे आहे म्हणजे त्या बांधकामाला पाणी मिळण्यासाठी त्याचा किती लक्ष देण्यात आलंय? तुम्ही जर म्हणता क्वालिटीचं, तर सध्या त्या भागात जे पाणी टंचाई आहे ती पाणी टंचाई ही स्त्रोत कोरडे पडल्यामुळं आहे. तिथं स्त्रोताला पाणी लागत नाही, तिथं बेसाल्ट कडक असल्यामुळं त्या सभोवतालच्या भागामध्ये विहिरीची जी पाण्याची पातळी आहे ती खूप खाली गेलेली आणि खाली खडक असल्यामुळे तुम्ही किती जरी खोदलं तर पाणी लागत नाही. त्यामुळेच आपण हा सरफेस सोर्स, भूपृष्ठीय सोर्स धरणावरून पाणी तिकडे नेतं. त्या भागात पाणी सध्या नसण्याचं कारण हे योजनेमुळं, जुन्या योजना हे झाल्यामुळे नाही, तर जुन्या योजनेचे जे स्त्रोत आहेत ते कोरडे पडल्यामुळे सध्या त्या भागात पाण्याचं हे आहे. खडीमल पाण्याची टाकीचं काहीतरी तिथं खोदलेलं दिसलंय, पण ती पाण्याची टाकी प्रस्तावित आहे? खडीमलला पाण्याची टाकी आहे प्रस्तावित, तिचं काम प्रगतीपथावर आहे. नाही, शून्य काम दिसून आलं. फक्त हे मागे शेतकऱ्याचा प्रॉब्लेम होता, आता शेतकऱ्याचं पीक निघालेलं आहे शेतातलं. येस. आणि तिथं टाकीसाठी जे खोदकाम फाउंडेशनचं आहे ते खोदकाम झालेलं आहे आणि आपले छत्तीसगडचे लेबर आहेत ते चुनखडीचं काम करून ते होळीसाठी गावी गेले होते. तर ते आता आपण स्थानिक लेबर का लावत नाही असं थोडं, जेणेकरून आपल्याला स्किल्ड लेबर लागतात टाकीच्या कामासाठी आणि स्किल्ड लेबर लोकली अवेलेबल नाहीये, तो प्रॉब्लेम आहे. नाही तर स्थानिक जे लेबर आहेत त्या लेबरच्या अंडरमध्ये काम करतातच आपल्या इथे. म्हणजे 1-2 मिस्त्री असतात, तर बाकीचे सगळे स्थानिकचेच लोक काम करतात त्यांच्यासोबत. जर तिथे पाण्याची टाकी अजून कामाला सुरुवात झाली नाही, तर पाण्याची टाकी जर नसेल तर पाणी मिळेल, तरी पाणी मिळेल. तरी आपल्याला आपल्या पाईपलाईनवर 80 मीटरपेक्षा जास्तीचं हेड आहे
हा. त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण दाबानं पाणी पुरवठा करता येईल आपल्याला. काल चुनखडी आणि खडीमलला आम्ही जेव्हा व्हिजिट दिली तर कुठल्याही प्रकारची पाण्याची काय वॉटर टॅप काय म्हणतो त्यांना आपण, नळ कनेक्शन, नळ कनेक्शन, हा. तर कुठल्याही प्रकारची याच्या अगोदर 1 वर्षाअगोदर ते दिसून आले होते. पण आज रोजी जेव्हा काल कोणत्या गावात म्हणतो? आम्ही खडीमलला तर खास करून कुठेही आम्हाला ते दिसून आलं नाही. ते काम जिल्हा परिषदकडे, त्याच्याबद्दल मला माहिती आहे. पण असं म्हणून मी असं म्हणतो की जिल्हा परिषद विभाग, पाणी पुरवठा विभाग आणि मजिप्रा आणि यांनी पुन्हा एकदा समन्वय बैठक करण्याची गरज असं वाटतंय. तर त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे? आमच्या मीटिंग होत असतात. ही योजना आपली पूर्ण जेव्हा करू आपण, आता सध्या योजनेद्वारे पाणी पुरवठा सुरू नाहीये, तर बाकी बाबतीत त्याच्यापेक्षा जास्त आम्ही चर्चा केली नाही. पण जेव्हा योजना पूर्ण होईल तेव्हा आम्ही नळ कनेक्शन प्रत्येक घरात पाणी जात आहे का त्यावर ध्यान देऊ. आता योजनेचा फोकस योजना आता 30 दिवस राहिलेले आहे. आजपासून 30 दिवस राहिलेले. जर मे महिना म्हटलं तर मेचे 7 दिवस पकडूया, तर 37 दिवस जे आहे त्या 37 दिवसाचं जर प्लॅनिंग केलंय का की 1 मेला होईल की मे का एंड मध्ये, पुन्हा तोच प्रश्न आहे. आपल्याला सध्या आपलं मेन काम राहिलेलं आहे त्या पाईपलाईनच्या ज्या गॅप आहेत त्या गॅप पूर्ण करणे, एक पंप हाऊस बांधणे आणि WTPचं किरकोळ काम राहिले ते पूर्ण करणे, त्यावर पंप टाकून पाणी घेणे. तर हे काम आमचं 30 दिवसात पूर्ण होऊन जाईल. नाही, आम्हालाही आशावाद आहे. आपण एवढे कष्ट घेत आहात आणि खडीमलच्या लोकांना पाणी मिळवून द्यायचा प्रयत्न करत आहात, परंतु विविध अडचणीला सामोरं गेल्यामुळे पाणी पुढे पुढे जात आहे. लोक सुद्धा जे आहे अपेक्षित करत आहे की पाण्याचं घर घर नल, घर घर जल, याची लोक आशा वाढ बघत आहे. आणि अजून काही तुम्हाला असं काहीतरी विशेष या पाणी पुरवठा योजनेच्या संदर्भात असं विशेष काही मांडायचंय का, सांगायचंय? नाही, आपली जवळपास सर्व चर्चा झाली आहे. तर पूर्ण आम्ही प्रयत्न करत आहे की येणाऱ्या महिन्यात आपण खडीमलचा टँकर बंद करण्याचा प्रयत्न करू, खडीमलला शुद्ध पाणी देऊ वॉटर ट्रीटमेंट प्लांट मार्फत, असा आम्ही प्रयत्न करू. गेल्या 30 वर्षापासून खडीमल या गावाला टँकरच्या माध्यमातून पाणी पुरवठा होत आहे आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि आपण त्याचे प्रतिनिधी आहात. तर आम्हाला असं वाटतं, गावकऱ्यांना असं वाटतं की हे टँकर मुक्त खडीमल गाव हवं आणि तो दिवस दूर नाही असं आपल्या चर्चेतून वाटतंय. तर आम्ही सुद्धा आशावादी आहोत, गावकरी आशावादी आहोत. आणि ज्या प्रकारे स्वातंत्र्याचं जे सूर्य आहे आणि त्या सूर्याचा प्रकाश सगळ्यांना मिळत असतो, तसं मेळघाट मधील खडीमल गावातील लोकांची ती पाण्याची आस आहे आणि आपण ते पूर्ण करणार येणाऱ्या 30 दिवसामध्ये. आणि मेच्या पहिल्या आठवड्यात आपण नळाद्वारे त्यांना पाणी मिळेल, तर तो दिवस दूर नाही असं आम्हाला वाटतं. धन्यवाद.